नाही. असाच होता एक बहादर, कुळीतला नव्हता तो लांबचा होता, दुसऱ्या गावचा होता, कुळीतला नव्हता. तो काय म्हणायचा, देवाला काही कळतच नाही. काय म्हणायचा, देवाला काही कळतच नाही. शहरात राहत होतं, सुट्टीला आलं गावाकडं. त्याची खूप शेती होती आणि ती शेती, त्याच्यामध्ये एक शेतकरी त्यानं कामासाठी ठेवलेला होता. शेतकऱ्याने टरबूज लावले होते. त्यानं आलं शेतामध्ये आणि शेतात आल्यावर म्हणतंय, काय म्हणतात रे याला? म्हणे याला टरबूज म्हणतात. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यानं सांगितलं. तर हा ग्रस्त म्हणतो, हे पहा, ऐक माझ्या मित्रा, मी तुझा भले मालक आहे, या जमिनीचा जमीनदार मालक आहे मी, पण ऐकून घे ना, तुझ्या देवाला काही कळतच नाही. त्याच्या कपाळावर टिळा होता, गळ्यात माळ होती. बऱ्यापैकी वारकऱ्याच लोक असं म्हणतात बरं का. काय त्यांना वारकऱ्यांना पाहिल्यावर खरंच नाही टगच करून उद्भवतं काय कोण असतं. पण वारकरी पाहिले की तोंडात जे येईल ते बोलायला चालू करतात. तो काय म्हटला, तुझ्या देवाला काही कळतच नाही. तो बिचारा गरीब होता पण सज्जन होता, निष्ठावंत होता. तो म्हटला, मालक, मी तुमचा माझा संबंध फक्त शेती पुरता आहे, तेवढं बोला मला. माझी ज्या देवावर श्रद्धा आहे ना, त्या देवाची निंदा माझ्याजवळ करू नका, कारण देवाबद्दल बोललेलं मला जमणार नाही, मला चालणार नाही. किती निष्ठावंत म्हणावं लागेल. तो म्हटला, ठीक आहे, पण माझं ऐकून तर घे, तुझ्या देवाला काही कळतच नाही. म्हणे, असू द्या, माझ्या देवाला कळतंय का नाही ते माझं मला माहिती आहे, तुमचं तुम्ही पहा. त्यानं विचारलं, काय म्हणतात त्याला? म्हणे, याला टरबूज म्हणतात. टरबूज पाहिलं त्यानं, म्हणे एवढी छोटीशी वेल, एवढी मोठी टरबूज लागली त्याला. गेलं बांधावर बसलं, कवठाच्या झाडाखाली. कवठाच्या झाडाला अशी मोठी, अशी गोल गोल कवठं लागलेली होती. मोठं झाड होतं आणि छोटी छोटी कवठं होती. ती कवठं पाहिली, खाली झोपलं बरं ते आडवं बांधावर तो मालक. आणि तो म्हटला, ए इकडे या. त्या शेतकऱ्याला बोलावलं. तो आला शेतकरी. काय म्हणता मालक? मी तुला म्हटलो ना, तुझ्या देवाला काही कळतच नाही. म्हणे, कसं काय? म्हणे, पहा, तू शेतामध्ये छोट्या छोट्या टरबूजाच्या वेली लावल्या, त्याला मोठी मोठी टरबूज, एवढी छोटी वेल, त्याला एवढं मोठं टरबूज, आणि एवढं मोठं कवठाचं झाड, त्याला एवढी एवढी कवठं, छोटी छोटी कवठं आहे. पहा बरं, या मोठ्या झाडाला हे टरबूज किती छान दिसलं असतं, या झाडाला सुद्धा न्याय मिळाला असता रे. पण तुझ्या देवाला काही कळतच नाही. छोट्या वेलीला मोठं टरबूज, मोठ्या झाडाला छोटं कवठ. तेवढ्यात हवा सुटली बरं. असा जोरात वारा आला, सटकन एक कवठ सटकलं की खाली आडवं पडले होतं. येऊन नेम त्याच्या नाकावर धडाम, त्याचं नाकच चेपलं. 2 दात पडले, रक्त बाहेर आलं. पण त्यानं किती नाक फुटलं, दात किती तुटले ते पाहिलंच नाही. उठून बसलं, त्याला टरबूज किती मोठा आहे ते पाहिलं. तो म्हटला, हे छोटासा कवठ पडलं तर 2 दात तुटले, एवढं मोठं टरबूज जर वरती असतं आणि ते जर तुटून तोंडावर पडलं असतं तर काय झालं असतं.